नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. स्पीच थेरपी आपल्याला द्यायची आहे मुलांना, परंतु ती त्याला कृत्रिम पद्धतीने देत असेल तर तो मूल लवकर ऐकत नाही आहे. तर नैसर्गिक पद्धतीने तो जी कृती करत आहे त्या कृतीवर बोलायचं आहे आपल्याला. आता जर एखादं बाळ आहे, आज आपल्याला असं वाटते चला मला त्याला पक्ष्यांची नावं वगैरे शिकवावीत, परंतु त्यावेळेस त्या बाळाची ती इच्छा नाही आहे. तर तो माती खेळतोय किंवा गाडी खेळतोय, तर तुम्ही तुमचं जे मत आहे की मला आत्ता त्याला काय म्हटलं मी, फळांची नावं असेल किंवा काय शिकवायचं असेल पुस्तकामधून, तर ते शिकवायचं. तर ते तुम्ही न शिकवता तो जी कृती करत आहे त्या कृतीवरती संभाषण केलं पाहिजे. त्या कृतीवरती संभाषण म्हणजे कसं आहे, तो माती खेळतोय तर आपण त्याच्याबरोबर ती माती खेळायला बसलं पाहिजे. काय करतो, खड्डा खांदतोय का, हां ही बघ माती इकडं उचलली, त्याच्याजवळ गाड्या असतील तर त्या गाड्यात भरली, बघ याला ट्रक म्हणायचं, याला डंपर म्हणायचं, याच्यामध्ये आता माती भर, आता माती खाली टाक, यासारखे त्याच्या खेळामध्ये तुम्ही सहभागी होऊन त्या विषयावरती तुम्ही त्याला संभाषण देऊ शकता. आपल्याला ज्या वेळेस जे संभाषण आत्ता वाटते, मला वेळ आहे, मला आता त्याला गोष्ट सांगायची किंवा गाणं म्हणायचं आहे, पण त्याचा त्यावेळेस तो मूड नाही आहे, तो दुसरं काहीतरी करतोय आणि त्याला बळच ओढून आणून जर आपण शिकवलं तर तो ते शिकणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की त्याचं लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी वेगळी काहीतरी त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटी पाहिजे. जर आपण तसं काही करू शकत नसेल तर ते बाळ जे कृती करत आहे त्या कृतीवरच आपण संभाषण करायला लागायचं आहे. आणि अशा प्रकारे जर ते खेळत असेल आणि त्या खेळाबरोबर जर आपण त्याच्याबरोबर बोलत राहिलोत तर तुम्ही त्याला खूप चांगल्या प्रकारची भाषा शिकू शकता आणि बाळही तुमचं ते गोष्ट ऐकणार आणि लक्ष देणार आणि तुम्ही दोघेही मिळून त्याच्यावर संभाषण करू शकता. आणि यासारखे वेगवेगळ्या आयडियाज तुम्हाला स्पीच थेरपीच्या ऐकायच्या असतील तर आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.